हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे व्हिडिओज पाहून, ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल. गेले बरेच दिवस मी कोणताही ब्लॉग अपलोड केला नव्हता, कारण काही कारणास्तव मला व्लॉगिंग करणं जमलंच नव्हतं. सो मग मी ठरवलं आज बरेच दिवसांनी आपण बाहेर फिरायला चाललो आहोत, तर नक्कीच व्लॉग करूयात. सो नेहमीप्रमाणे कंटाळा आला म्हणून कुठे जायचं या विचारत असताना मम्मींनी इच्छा व्यक्त केली की बरेच वर्ष आपण जीवदानी विरार इथे गेलो नाही आहोत. सो 2017मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही गेलो होतो सर्व एकत्र मिळून जीवदानी मातेच्या दर्शनाला. त्यानंतर कधी योगच आला नाही पुन्हा तिथे जाण्याचा. मग म्हटलं चला, मम्मींनी म्हटलं आहे जाऊयात, तर मग आम्ही थेट गाडी काढली आणि निघालो विरारच्या दिशेने. सो मीरा रोड टू विरार 2 तासाचा ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो जीवदानी मातेच्या दर्शनाला. महाराष्ट्रातील 18 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाणारे मंदिर म्हणजे जीवदानी मातेचे मंदिर. हे एका उंच टेकडीवरती स्थित आहे. या टेकडीवर चढण्यासाठी आणि मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1400 ते 1500 पायऱ्या चढून जावे लागतात. परंतु गेल्या काही वर्षात म्हणजे आम्ही जेव्हा 2017 साली पहिल्यांदा गेलो होतो लग्न झाल्यानंतर, तेव्हा तिथे रोपवेचं काम नुकतंच कंप्लीट झालं होतं. सो असं म्हणू शकतो की 2017पासून तिकडे रोपवेची सोय उपलब्ध झालेली आहे. सो तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल की आम्ही रोपवेने कसा प्रवास केला ते. सो स्टे ट्यून. मंदिरात पोहोचेपर्यंत चहा पाण्याची वेळ झाली होती, म्हणून म्हटलं मंदिराच्या पायथ्यापाशी असलेल्या स्टॉलजवळ आपण देखील काहीतरी छोटीशी पेटपूजा करून घेऊ. सो तिथे छान छान स्टॉल होते. तिथे आम्ही मस्त सगळ्यांनी गरमागरम वडे, भजी, समोसा पाव सगळं काही खाल्लं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. गरमागरम वडापाव आणि भजीपाव खाल्ल्यानंतर आम्ही घेतला मस्तपैकी मसाले चहाचा आस्वाद. तुम्ही देखील इथे कधी आलात तर तिथे जे स्टॉल आहेत तिथे गरमागरम भजी आणि चहा नक्कीच ट्राय करा. त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. जसं मी सांगितलं की मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी 1400 ते 1500 पायऱ्या आपल्याला चढून जाव्या लागतात. सो त्या दिशेने होत्या पायऱ्या चढून जाण्याचा मार्ग आणि या दिशेला आहे रोपवेने जाण्याचा मार्ग. सो तुम्ही बघा आता की आपण रोपवेने जाण्याच्या मार्गाने जात आहोत आणि रोपवेसाठी पुढे काय काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेन. सो इथे त्यांनी रोपवेमध्ये जाण्यासाठी जी तिकीट लागते त्यासाठी 2 तिकीट काउंटर तयार केले आहेत. एक काउंटर आहे कॅशसाठी आणि एक काउंटर आहे ऑनलाईन पेमेंटसाठी. सो आपल्या सोयीनुसार आपल्याला जे सोयीस्कर असेल आपण त्या काउंटरला जाऊन उभं राहू शकतो. प्रत्येकी व्यक्तीची तिकीट आहे ₹250 म्हणजेच ₹250 आणि जर लहान मुलं असेल तर त्यांनी तिथे एक मेजरमेंट दिली आहे. त्या मेजरमेंटनुसार जर लहान मूल त्या मेजरमेंटच्या वर असेल तर त्याची कंप्लीट तिकीट लागते आणि जर कमी असेल तर त्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण रोपवेमध्ये जाऊ शकतो. सो आम्ही 5 जणांच्या तिकीट्स घेतल्या कारण रियाची मेजरमेंटनुसार हाईट उंच होती. सो आणि मग नंतर आम्ही बसलो वेटिंग लाईनमध्ये. सो या ट्रॅम्पमध्ये एका वेळी जवळजवळ तुम्ही इथे बघू शकता एका वेळेला जवळजवळ 50 ते 60 लोक ट्रॅव्हल करू शकतात. एका वेळेला 2 रोपवे कार्यरत असतात. एक रोपवे वरती जाईपर्यंत 4 मिनिटाचा कालावधी असतो. त्या 4 मिनिटात दुसरा रोपवे खाली येतो. सो वर गेलेली माणसं तोपर्यंत खाली पोहोचतात आणि खाली असलेली माणसं तोपर्यंत वर पोहोचतात. वेटिंग लाईनमध्ये थांबल्यानंतर आमचा नंबर आला रोपवेवरती बसायचा. सो आम्ही देखील खूप रोपवेमध्ये मस्त गमती केल्या, फोटोज क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये रोपवेमधून अख्खं विरार दिसतं. सो विचार करा, जिथे 1,500 पायऱ्या आपण एवढा दमून भागून चढणार, तिकडे अवघ्या 4 मिनिटात आपण रोपवेने 1400 पायऱ्या पार करून वर चढून जातो. रोपवेमधून वर पोचल्यानंतर देखील तिथे एक लिफ्ट अवेलेबल आहे जी आपल्याला 8 माळे वरती नेते. हो, लिटरली 8 माळे चढून आम्ही वरती गेलो आहोत. बट नशीब लिफ्ट होती म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता. त्या लिफ्टमध्ये देखील एका रोपवेमधून जेवढी माणसं तेव्हा येतात ती सगळी माणसं त्या लिफ्टमध्ये बसतात. म्हणजे विचार करा ती लिफ्ट किती मोठी असेल. सो अशा प्रकारे आम्ही जेवढे पूर्ण स्लॉट जो रोपवेमध्ये होतो तो सगळा स्लॉट आम्ही लिफ्टमधून वरती गेलो. आणि मग काय, पाहता क्षणी मन प्रसन्न झालं ते म्हणजे जीवदानी मातेचे दर्शन. मंदिरात नेहमीप्रमाणे व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे मला समोरून मातेचे व्हिडिओज कॅप्चर करता आले नाहीत. पण तरीही मी छोटासा प्रयत्न केला की तुम्हाला देखील मातेचे दर्शन भेटेल. मन भरून देवीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाजूलाच लागून असलेल्या पायऱ्यांच्या मदतीने आम्ही टेकडीच्या एकदम शेवटच्या उंच टोकावरती गेलो. सो तुम्ही जेव्हा नक्की याल इथे तेव्हा या थोड्याशा पायऱ्या चढून वरती जाण्याचा प्रयत्न नक्की करा, कारण वरती गेल्यानंतर जे निसर्गरम्य वातावरण पाहायला मजा येते ते तुम्ही तिथे गेल्यावरतीच तुम्हाला अनुभवायला मिळेल. सो वरती चढल्यावरती त्यांनी असं कवर केलं आहे लास्ट उंच टोकावरती. सो तिथे सगळे
प्राणी पक्षी ते देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि वरती देखील छोटीशी 2-4 मंदिरं आहेत, तिथेही तुम्हाला पाया पडता येते. सो थोडा वेळ इथे घालवल्यावरती छान संध्याकाळ झाली होती. तोपर्यंत मस्त निसर्गरम्य वातावरण होतं, थंडीही वाढत चालली होती. सो आम्ही त्या मस्त एका क्लायमेटचा छान असा आनंद लुटला. सर्वात उंच टेकडीवरती निसर्गाचा आनंद घेत असताना संध्याकाळ केव्हा झाली हे कळलेच नाही. सूर्य देखील मावळला आणि रात्रीच्या दिशेने सुरुवात झाली. सो ज्या मार्गाने आम्ही वरती गेलो होतो त्याच पद्धतीने आम्ही त्याच लिफ्टमधून खाली आलो आणि पुन्हा रोपवेच्या दिशेने येऊन रोपवेमधून खाली यायला सुरुवात झाली. सो तुम्ही बघू शकता, जसं जाताना आम्ही मस्त वरतीच बसलो होतो तसं येतानासुद्धा आम्ही सगळ्यात खालती बसलो, कारण मग तिकडनं आम्हाला विंडोमधनं काही व्हिडिओज आणि फोटोज कॅप्चर करता आले. सो तुम्ही बघू शकता मस्त छान पूर्ण विरार सिटी जी आहे ती या रोपवेमधनं दिसते आणि मस्त खूप भारी वाटतं त्या रोपवेमध्ये बसायला. सो तुम्ही बघू शकता 6:15 झाले होते आणि आम्ही तेव्हा खाली आलो रोपवेने आणि मस्तपैकी मातेचे दर्शन घेतलं. मन खूप प्रसन्न झालं. अशा प्रकारे आमचं जीवदानी मातेचं दर्शन उत्तमरित्या पार पडलं. गेले बरेच दिवस इंस्टाग्रामवरती काही रील व्हायरल होत होते विरारमध्ये एक नवीन निर्माण झालेल्या द्वारकाधीश मंदिराचे. सो आम्ही विरारमध्ये होतोच तर स्वप्नील म्हणाला की चल आपण जाऊन बघूयात ते नवीन मंदिर कसं बनलं आहे ते. रीलमध्ये असं वाचलं देखील होतं की अयोध्यामध्ये ज्या कारागिरांनी अयोध्या मंदिर बनवलं होतं त्यातल्याच काही कारागिरांनी हे द्वारकाधीश मंदिर बनवण्यास मदत केली होती. सो म्हटलं चला आता विरारमध्ये आहोतच तर जाऊयात. आणि तिथे गेल्यावरती लिटरली तिथे गेल्यावरती इतकी गर्दी होती की म्हणजे असं वाटलं देखील नव्हतं की नवीनच बनलेल्या मंदिरात इतकी गर्दी असेल. सो तुम्ही बघू शकता की खूप गर्दी होती त्या मंदिरात. पण तिथे गेल्यानंतर मंदिर बघून जे मन प्रसन्न झालं. सो असं वाटलं की बरं झालं चला अर्धा एक तास आम्ही जे ट्रॅफिकमध्ये या मंदिरात जाण्यासाठी अडकलो होतो त्याचं चीज मात्र हे मंदिर बघून झालं आणि मंदिरातल्या देवाला पाहून देखील डोळे प्रसन्न आणि मन एकदम भारावून गेलं. मंदिरात जाण्यासाठी 20 ते 30 पायऱ्या चढून जाव्या लागतात. सो आम्ही पायऱ्या चढत असताना लोकांची गर्दी अचानक एकाएकी थांबली आणि कळलं की कुणीतरी सिनेकलाकार तिथे आलं आहे आणि पाहते तर काय मलाही माझ्या व्हिडिओमध्ये त्यांना कॅप्चर करता आलं. सो तुम्ही देखील इथे बघू शकता की सिनेकलाकार म्हणजेच आपले वन अँड ओनली वन गोविंदाजी मला इथे दिसले. सो मी देखील मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं गोविंदाजींना इथे कॅप्चर केलेलं आहे. सो ते देखील इथे आपल्या द्वारकाधीश देवाचं दर्शन घ्यायला आले होते. सो अशा प्रकारे माझं व्लॉगमध्ये एक त्यांनाही कॅप्चर करता आलं. याचा मला खूप अत्यंत आनंद झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने डोळे दिपावले ते म्हणजेच देवळात एंट्री केल्यानंतर अत्यंत सुंदर सुबक आणि रेखीव अशी कलाकारी मंदिरात पाहायला मिळाली. खूप खूप सुंदर अशी कलाकारी उत्तमरित्या पार पाडलेली आहे. मंदिरातील प्रत्येक भिंत प्रत्येक खांब प्रत्येक नक्षी इतक्या कुशलतेने पार पाडली आहे की त्या कारागिरांचं त्या मूर्तिकारांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच. आणि त्याहून जास्त सुंदर आणि मनाला भावणारी प्रतिमा तिथे देवाची आहे. हे पाहून तर मन इतकं भारावून गेलं की मला शब्दात सांगताच येणार नाही. सो तुम्ही देखील कधी विरारला आलात तर नक्की या मंदिरात देखील या आणि द्वारकाधीश देवाचं दर्शन घ्या. सो आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन निघाल्यानंतर देखील गर्दी वाढतच होती. सो तुम्ही विचार करा की मंदिर नवीन असून देखील लोकांची श्रद्धा आणि आस्था यामुळे किती सारे भाविक लोक दर्शनाला आले होते. सो असं वाटलं की बरं झालं चला आपण नवीन मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. त्यामुळे दिवस मस्त छान गेला आमचा. सो मंदिरातून निघाल्यावरती पायऱ्या उतरत असताना प्रत्येक येणाऱ्या भाविकाला तिथे प्रसाद म्हणून सुकामेवा देत होते. सो आम्ही प्रत्येकाने एक एक पाकिट घेतलं आणि प्रसाद म्हणून त्याचं ग्रहण केलं. सो जसं मी सांगितलं की आम्ही पायऱ्या चढत असताना गोविंदाजींना आम्ही तिथे पाहिलं आणि मी जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं कॅप्चर केलं माझ्या व्लॉगमध्ये. सो आम्ही दर्शन घेऊन आल्यानंतर की पाहिलं की तिथे बाजूला स्टेजवरती कार्यक्रम चालू होते. तिथे गोविंदाजी त्यांचं मनोगत व्यक्त करत होते. सो अशा प्रकारे देवदर्शन करून आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेला. सो घरी जाता जाता वाटेतच म्हटलं की पेटपूजा करावी आणि घरी जावं. आम्ही ज्या ढाब्यावरती जेवायला थांबलो होतो त्याच्या बाहेरच एक उंटवाला होता. सो म्हटलं चला कधीतरी आपण देखील लहान होऊन बघावं. सो मी रिया आणि कबीर आम्ही उंटावरती बसलो आणि ढाब्याच्या जवळ असलेल्या मैदानात मस्तपैकी उंट सफारी केली. सो हा एक्सपिरियन्सही माझ्यासाठी खूप छान होता. सो अशा प्रकारे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, आमचं जीवदानी मातेचं दर्शन आणि द्वारकाधीश देवाचं दर्शन कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. टिल देन बाय.